तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल खूप मनापासून स्वागत आहे. कसे आहेत सगळे? सकाळचे वाजले 10 वाजलेले आहेत. माझ्या अंघोळ वगैरे सगळं आवरलेलं आहे. मशीन म्हणजे धुवून वगैरे झाले, सुकायला गेले, तर लाईट गेलेली आहे कारण बाहेर पाऊस चालू आहे. सकाळी उठले, आंघोळ केली आणि समोर डोळ्यासमोर लगेच पाऊसच दिसतो. आता पाऊस सुरू झाला आहे आणि मी नाश्त्याला करते गव्हाच्या पिठाचे आपले गोड पोळे. त्याला इंग्लिशमध्ये पॅनकेक बोलतात. मैद्याचे पॅनकेक, गव्हाचे आपण पोळे बोलतो. तेच करायला घेतले. आणि हो, कालची मॅच जी आपली वर्ल्ड कप होती, इंडियाचं वर्ल्ड कप, अप्रतिम मस्त खेळले, खूप छान खेळले. एंडपर्यंत असं अगदी काय होते शेट, आता काही खरं नाही, आता काही खरं नाही असं वाटणाऱ्याला वाटत होतं. पण एंड म्हणजे असं हे झालं आहे ना, खूप छान, मस्त. सगळ्या खेळाडूंचं मस्त खूप अभिनंदन माझ्याकडून. आणि मस्त छान सगळ्यांनी बऱ्याच ठिकाणी सगळे मस्त छान एन्जॉय केलं. म्हणजे तसं करायलाच पाहिजे एवढा, पण खूप छान. मी आत्ता मगाशी एक उल्हासनगरची एक व्हिडिओ बघितली, एक छोटी, खूप मस्त, खूप मस्त, खूप छान, मस्त एन्जॉय केले सगळ्यांनी. बे किती डेंजर डोळे वाटत आहेत तुमचे, भूतासारखे वाटत आहेत. आयुष्यपत कपडे वाळत टाकले का? ह्या पावसाला जोर येतो. एवढ्या वेळ नव्हता. कपडे वाळत टाकले आणि जोरात सुरू झाला. आता ते पुन्हा कपडे घ्या, आतमध्ये ठेवा, आतमध्ये वाळत टाका. पुन्हा पाऊस गेला, थोडासा हलकासा ऊन वाढत लागला, पुन्हा बाहेर कपडे टाका. किती वेळ सत्र करणार? आत्ता पाऊस नव्हता एवढा वेळ, मी कपडे वाळत टाकले आणि पाऊस आला. नॉटंकी. तुला वाटला स्टॉप केला का? हा, काय फोन करा तू? टी व्ही दाखवू का? झोपला आहेस? हे कोण बघते? आणि हे मी बघतच नाही, तुला पण माहिती, सगळ्यांना माहिती. दीदी आणि हे गेले दोघं जण थंब द्यायला, भरवायला. आम्ही दोघं जाऊन आलेलो का कोणी याचा घेतला नाही, कारण त्याचे हात थोडेसे नॅशनल झाले. हा आणि मी घरात आहे. तर हा वाजले किती? हां, मध्ये इकडे रिमोट दे, रिमोट दे, रिमोट दे, हा रिमोट दे, रिमोट दे. मी बघते ना, मला रिमोट दे. मग पाऊस बघ किती जोरात आला आता. दे रिमोट. मला बघू दे ना. मग तुला झोप आली तर झोप ना. दे. मी बघते, हे मी बघतच नाही. आणि मी बघत असले तर मी काय लावते तुला माहिती आहे. खोटं नाही बोलायचं बोलतो. रिमोट आहे ना माझ्याकडे. तो काय रिमोट खोटा रे. फोन एवढा, तो फोन दाखव तुझे कुठे येतो ते पण दाखवते. मला वाटलं फीमेल दिले आणि मेल दिलाय. चल रेनकोट काढ ना पहिल्यांदा. आता भिजले का पावसाला? लगेच झालं. तू का एवढा वेळ लागला? हा, कोणाचा मग विषय आहे का? तळ बघ ना कसं भाजलंय. बाजूनच घेतात ना. नाही, हे करून घेतात, बॉईल करून घेतात. तो बघा ना, भाजल्याला किती भाजायला लागते. खाऊन पत्र बघू दे मला ना. काय लागलंय? नक्त काय आलंय? दक्त आलाय? दक्त आलाय का? डॉक्टरलाच फोन करायला घेतलंय. तिची स्वीटीची आमच्या तब्येत बरी नाही आहे, तर मी डॉक्टरांनाच फोन करायला घेतलंय. स्वीटू, ए स्वीटा उठ आणि जेवून घे. तिला थोडंसं रॉंग आहे, उलटी येते वाटतं, उलट्या करते. तिला डॉक्टरला तर फोन करते. बंदच केलं. स्वीटी डॉक्टरला बोलवायला घेतलंय स्वीटीच्या, कारण आहे ना काल सकाळपासून ती उलटी करते. त्यामुळे आता बघू दे, डॉक्टरला फोन लागतो. मला वाटलं एकदा केले ठीक आहे,
आत्ता मग असं संध्याकाळपासून 2 वेळा तिने केलं. मग आता डॉक्टरांना फोन करते मी, पण लागत नाही आहे. बघते डॉक्टर आले तर बरं होईल. चिला चेक करून गेले ना तर बरं होईल. एकदा बघू लागला फोन तर बेस्ट. नाच पाणी पण छान छानी तुम्हाला काय बोलली? सोडून दे मला. तुम्हाला काय बोलली? बिस्किट दिला का मला? जाते बाहेरच आहे. अरे स्वीटीचे डॉक्टर आलेत का तुझे डॉक्टर आले? तुझे डॉक्टर नाहीये. जा, आम्हाला काय करायचंय? शोलून दे ना, शोलून दे ना. बिस्किट दे मला. तर मग तुला इंजेक्शन नाही बोलून गली शोलून दे ना, गली शोलून दे ना. कशाला गली शोलून दे ना? आज पावसाच्या बरोबर जी काय हवा सुटली ना, भन्नाट पाऊस तर आहेच आणि त्याच्यावर हवा सुटली, खूप हवा सुटली आहे सकाळपासूनच. ते आज हवेला काहीतरी झालं आहे. आणि मगाशी डॉक्टर पण आलेले आहेत. माझी स्वीटी आज थोडी बरी आहे ना. सुटू ना शिकतो, बरं वाटतं आहे. येऊन तिला मगाशी 2 इंजेक्शन दिलेले आहेत स्वीटीला. आता ती बरी आहे, थोडीशी झोपले. आज दुपारपासून मला काही एवढं शूट करता नाही आलं आहे, कारण लाईटीचा खूप प्रॉब्लेम होता. आत्ता पण लाईट ये जा चालू आहे. कधीपासून आहे मला व्हिडिओ पोस्ट करून एडिट करून सगळं काम करायचं आहे, पण लाईट ये जा चालूच आहे. कधीपासून भरपूर वेळ झाला. जसं दुपारपासून तिचं ये जा चालू झालं. तिची काही असे हे नाही, 2 मिनटं पण नाही राहते. त्याच्यामुळे काहीच करता येत नाही आहे. शूट करता येत नाही, अंधार होतोय, काहीच करता येत नाही. माझं इथे चालू नाही, यांचं बघा काय चालू आहे. काय करायला घेतलं जरा सांगाल मला दोघांनी? आता माझा घोडा खाईल. काय करायला घेतलंय? मग चेस्ट करायला घेतले. जर उठवून बसायचं शिकवतोय तुला, शिकून घ्यायचं व्यवस्थित. तर गुडू कशाला मान वाकडी करे म्हणजे कशाला खेळतो? सरळ बस ना. एवढ्या मोठ्या मास्टर आहे तुमच्या घरी आणि तुम्ही चेस शिकायचं त्या. तुला शिकवलं कोणी? मास्टर कोणी शिकवलं? मी आता एक चांगला शब्द वापरला, खोटं नाही बोलायचं. पण मला गुरु कोण आहे तुझा? गप बसलेली. हा, याला चेस खेळायला शिकवलं मी आणि मला हा सांगतोय. माझी स्वीटी आता थोडी बरी आहे, वरती पाय थोडी बरी. माझी स्वीटी थोडं बरं आहे, बरं वाटतं ना शिटू? तिला खाली जायचंय, पण पाऊस आहे ना त्याच्यामुळे थांबून राहिलाच. खाली हा शब्द तिला किती समजतोय बघा. कोण खाली येतंय? खाली जायचंय कोणाला? ती बघा, खाली हा शब्द तिला किती समजतोय. तिला समजलं आहे खाली म्हणजे कुठे, वर म्हणजे सगळं समजतं. शेक हँड बाबू, शेक हँड दे. शेक हँड ते मात्र मागायचं नाही, ते आमच्या मूडवरती डिपेंड आहे. ते आमच्याकडे मागायचं नाही. आता डॉक्टर आलेले सकाळी 2 इंजेक्शन मारून दिले आहे. आता माझी सुट्टू शाणी शांत आहे. सकाळी म्हणजे रात्री जे झोपलेलं तिथून ती त्या बिछाण्यावरून ती हल्ली नव्हती. रात्री कशी ती उठते, या इथे बस तिथे बस, बेडरूममध्ये जाऊन झोपते, किचनमध्ये जाऊन झोपते. तिच्या मनाची मालिक असते. कुठेही जाऊन झोपते. दीदीच्या पायाखाली जाऊन झोपते, गुड्डूच्या पायाखाली जाऊन झोपते, सगळीकडे जाऊन झोपते. पण जसं आज काल रात्री झोपले तिथून ती उठलीच नव्हती. पण आज जरा बरी आहे. डॉक्टरनं इंजेक्शन मारून डॉक्टर आले, इंजेक्शन मारलं त्यानंतर ती बरी आहे. आता आमचं जेवण वगैरे सगळं आवरून झालेलं आहे. आता भांडी वगैरे पण झालेली आहे. पाऊस आहे का बघ पहिल्यांदा. उद्या जरा बटाचा पराठा करायचा आहे गुड्डूला. बटाटी उकडत ठेवलेली आहेत आणि मी माती आणले. ही माती आहे, त्या व्हाईट ह्याच्यामध्ये माती. उद्या मला प्लांटिंग पण करायचं आहे. त्याच्यामुळे आपलं एक काम जरासं वाढणार आहे. प्लांटिंग करायची आहे. शिटी वाजते आता. बटाटे शिजत ठेवले. 1 2 3 बटाटे ठेवले शिजत. त्याच्यानंतर शिट्या व्हायच्या आहेत. किचनचा ओटा वगैरे सगळं साफ करून झालं आहे. भांडी सगळं झालेलं आहे. तर चला आजचा ब्लॉग आपण इथेच आणि लवकर स्टॉप करत आहोत.
तेव्हा उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे. पण जाण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं, लाईक शेअर करायला विसरायचं नाही. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. याचा असं सांगा सगळ्या गोष्ट भेटून येतो.